आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 13. तर MSCIT सेशन 13 कशाप्रकारे सोडवायचं तर ते पाहणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. सेशनचा परिचय पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑफिस स्किल्सवर क्लिक करायचं आहे. ऑफिस स्किल्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी इथे दिलेलं आहे आणि यामध्ये टोटल आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेलं आहे. तर त्यापैकी हे पहिलं असणार आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, झूम इन व झूम आउट ऑप्शन हा स्क्रीनच्या डॅश कोपऱ्यात दिलेला असतो म्हणत आहे. तर कोणत्या साईडला दिलेला असतो तर खाली उजव्या साईडला दिलेला असतो. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंटमध्ये आधीच डिफाईन झूम लेवल असतात पण तुम्ही त्याचे झूम लेवल कधीही कस्टमाइज करू शकता म्हणत आहे. तर बरोबर आहे, झूम लेवल आपण कधीही चेंज करू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर दुसरं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि ज्यातून स्टार्ट करायचं आहे याला आणि ज्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करा. दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न बघा, फीडबॅक फॉर्म हे एक असे डॉक्युमेंट असते ज्यात डॅश समाविष्ट असतात म्हणत आहे. तर त्यामध्ये काय असते बघा, तर त्यामध्ये संभावित प्रश्न त्यामध्ये दिलेले असतात. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे टू डू लिस्टवर. तर टू डू लिस्टवर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर तिसरं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्याला सोडवण्यासाठी इथे स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, टू डू लिस्टचे मुख्य काम कोणते आहे म्हणत आहे. तर याचं मुख्य काम हे कोणतं आहे बघा, तर टास्क मॅनेजमेंट करणे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. टू डू लिस्ट GPT-3 AIचा वापर मुख्यतः कशासाठी करते म्हणत आहे. तर कशासाठी करते बघा, तर लेखी कमांड समजून घेण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला चौथं आणि शेवटचं नॉलेज चेक सोडवण्यासाठी या लिंक इन या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा आपल्याला शेवटचं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, लिंकिनचे AI पॉवर्ड करिअर कोच कोणते कार्य करते म्हणत आहे. तर याचं कोणतं कार्य करते बघा, तर याचं उत्तर आहे बघा, पर्सनलाइज जॉब रिकमेंडेशन देते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. लिंकिनचे AI फीचर प्रोफेशनलला अधिक चांगल्या पोस्ट तयार करण्यात कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे. तर कशा प्रकारे मदत करते, तर व्हायरल टॉपिक्स आणि ट्रेंड सजेस्ट करून. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याला एंड करण्यासाठी येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 4ही नॉलेज चेक सोडवायचे आहे. आता 4 नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला यामध्ये सिम्युलेशनचे क्वेश्चन्स दिलेले आहे. तर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून स्टार्ट करा. टेम्पलेट मुळात पूर्वनिर्धारित रचना आणि मांडणी करून संपूर्ण सुसंगतता लागू करतात. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बार भागात टेक नोट टेम्पलेट शोधा आणि ते क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर या ठिकाणी इथे सिंगल क्लिक करायचं आहे. टेक नोट या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. याच्यातून सेव्ह ॲज केल्याने आपल्याला आपले काम प्रथमच सेव्ह करता येते आणि ते कोणत्या नावाने सेव्ह केले जाईल आणि ते कुठे सेव्ह केले जाईल हे देखील विचारले जाईल. म्हणून टेक नोट नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा. त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे फाईल नेमवर क्लिक करा. फाईल नेमवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता आपलं सिम्युलेशन स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगसाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला 6 स्टेप्स दिलेल्या आहेत. तर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न बघा, यामध्ये
मायक्रोसॉफ्ट वर्डमधील रीड मोड अंतर्गत कोणते वैशिष्ट्य तुम्हाला बॅकग्राऊंडचा रंग बदलून रात्रीच्या वेळी तुमचा वाचन अनुभव वाढवून देते म्हणत आहे. तर कोणता ऑप्शन्स आहे बघा, तर सेपिया मोड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. डॉक्युमेंटमधील टेक्स्ट आणि ऑब्जेक्ट्स अलाइन करण्यास मदत करण्यासाठी तुम्ही कोणत्या ग्रुप आणि चेकबॉक्स पर्यायातून मायक्रोसॉफ्ट वर्डमधील व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल नियम सक्रिय करू शकता म्हणत आहे. तर याच्या कशातून करू शकतो बघा, तर याचं उत्तर शो ग्रुप रूलर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा याच्यातून. विंडोज ग्रुपमधील कोणते फीचर तुम्हाला डॉक्युमेंटला 2 विभागामध्ये डिवाईड करण्याची परवानगी देते, ज्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या भागावर काम करणे सोपे होते आणि तुम्ही विभाजन कसे काढू शकता म्हणत आहे. तर कशा प्रकारे आपण काढू शकतो, तर याचं उत्तर विंडो स्प्लिट, विंडो रिमूव्ह हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. स्टेटस बारवरील झूम स्लायडर वापरून तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमधील डॉक्युमेंटमधून झूम आउट कसे करू शकता म्हणत आहे. तर कशा प्रकारे आपण झूम आउट करू शकतो, तर स्लायडर डावीकडे ड्रॅग करून, तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मॅक्रो रेकॉर्ड करण्याचा उद्देश काय आहे आणि रेकॉर्ड केलेला मॅक्रो तुम्ही कसा एक्झिक्यूट करू शकता म्हणत आहे. तर कशा प्रकारे एक्झिक्यूट करू शकतो बघा आपण, तर टास्क ॲटोमेट करा, अंमलबजावणी, स्टॉप रेकॉर्डिंगवर क्लिक करायचं आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे त्यातून. मायक्रोसॉफ्ट वर्डमधील लर्निंग टूल कॉन्टेक्स्च्युअल टॅब अंतर्गत कोणते कंटेंट ऐकण्यासाठी पर्याय प्रदान करते, डॉक्युमेंटच्या पुनरावलोकनात मदत करण्यासाठी डिझाईन केलेले असते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रीड अलाउड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंगसुद्धा पूर्ण सोडवणं झालेलं आहे. आणि या कोर्स डिटेल्सवर क्लिक करून आजच्या डेटमध्ये पाहू शकता आपला पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. त्यानंतर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा गायडेड डू इट युअर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ते रीड मोडमध्ये पाहण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा, नंतर रिव्ह्यू ग्रुप आणि रीड मोड ऑप्शन्सवर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला रीड मोड पाहण्यासाठी व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि यातून आपल्याला रीड मोडवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीडलाईन हाईड आणि शो करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा, त्यानंतर शो ग्रुपच्या खाली असलेल्या ग्रीडलाईनवर क्लिक करा म्हणत आहे. तर ग्रीडलाईन शो किंवा हाईड करण्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे ग्रीडलाईन दिलेला आहे, तर शो या ठिकाणी इथं दिलेलं आहे. शो आणि हाईड याच्यातून आपण करू शकतो. ठीक आहे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये झूम आउट आणि झूम इन करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा, झूम ऑप्शनवर क्लिक करा आणि पेज सेटिंग 200% सेट करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला पेज सेटिंग 200% करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जायचं आहे, झूम या ऑप्शन्सवर जा आणि यातून 200%वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे इथे. नवीन डॉक्युमेंट ओपन करा. हेल्प संबंधी डॉक्युमेंट एक्सप्लोर करण्यासाठी हेल्प टॅबवर जा, नंतर हेल्पवर क्लिक करा.
तर यासाठी बघा आपल्याला स्टार्ट बटनावर जायचं आहे. स्टार्ट बटनावर जा आणि याच्यातून आपल्याला MS वर्ड याच्यातून ओपन करायचं आहे. तर MS वर्ड ही ॲप्लिकेशन ओपन करा. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटवर जा म्हणत आहे आणि त्यानंतर हेल्प ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. तर हेल्पवर क्लिक करा. त्यानंतर या हेल्पवर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करा. त्यानंतर आपल्याला शेवटचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. त्यानंतर बघा नवीन डॉक्युमेंट ओपन करा. मायक्रोसॉफ्ट टीमशी संपर्क साधण्यासाठी हेल्प टॅबवर जा. त्यानंतर कॉन्टॅक्ट सपोर्टवर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर स्टार्ट बटनावर जायचं आहे. स्क्रोल डाऊन करा आणि MS वर्ड ही ॲप्लिकेशन याच्यातून ओपन करायची आहे. ओपन झाली. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा. त्यानंतर इथे हेल्पवर क्लिक करायचं आहे आणि कॉन्टॅक्ट सपोर्टवर या ठिकाणी क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्झामला एंड करण्यासाठी इथं एस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सोडवायचं आहे बघा सेशन कम्प्लिशन टेस्ट. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सेशन कम्प्लिशन टेस्टमध्ये आपल्याला 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. अमित एक पत्र टाईप करत आहे आणि महत्त्वाचे वाक्य पिवळ्या रंगात दाखवू इच्छिते तर कोणते फीचर वापरावे म्हणत आहे. तर त्यावेळेस आपण टेक्स्ट हायलाइट कलर वापरावा लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. 2 विद्यार्थी पॉवर पॉईंट वापरत आहेत. एक फक्त मजकूर टाकतो तर दुसरे चित्रे आवाज आणि ट्रान्झिशन वापरतो. कोणाचे सादरीकरण अधिक प्रभावी ठरेल आणि का म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 असणार आहे. चित्रे व ट्रान्झिशन कारण ते आकर्षक बनवते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शिक्षक 2 विद्यार्थ्यांच्या फाईल तपासत आहेत. एक एक्सेलएस आहे तर दुसरी PPT आहे. तर कोणती एक्सेलची आणि कोणती पॉवर पॉईंटची आहे म्हणत आहे. तर .XLS ही एक्सेल आहे आणि PPT हे पॉवर पॉईंट आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. अर्णवने एक डॉक्युमेंट तयार करून X क्लिक केले पण सेव्ह केले नाही. पुढच्या वेळी काय करायला हवे होते म्हणत आहे. तर पुढच्या वेळी बघा ओळखीच्या फोल्डरमध्ये सेव्ह करणे हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा एका मेनू बारमध्ये फाईल इन्सर्ट डिझाईन असे पर्याय दिसतात. आधुनिक सॉफ्टवेअरमध्ये ते यांना काय म्हणतात म्हणत आहे. तर यांना आधुनिक याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं जाते. तर यामध्ये बघा आपल्याला रिबनवरील टॅब म्हटलं जाते. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बघा स्नेहा टूलबारमध्ये स्पेल चेक सापडत नाहीत. स्पेल चेक सापडत नाहीत तर तिने कुठे पाहावे म्हणत आहे. तर कोणत्या ठिकाणी पाहायला पाहिजे. रिव्ह्यू किंवा टूल्स टॅबमध्ये. तर हे ऑप्शन त्याचं असणार आहे उत्तर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. 2 मित्रापैकी एक ॲटो करेक्ट वापरतो तर दुसरा सर्व शब्द स्वतः टाईप करतो. कोणता पर्याय अधिक चांगला आहे आणि का म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 ॲटो करेक्ट कारण वेळ वाचतो आणि सामान्य चुका सुधारतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक फाईल डॉक्युमेंटमध्ये सेव्ह केली पण दुसऱ्या संगणकावर उघडत नाही. ही अडचण टाळण्यासाठी काय करावे म्हणत आहे. तर ही अडचण टाळण्यासाठी .pdf फॉर्मॅट वापरावा लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्हाला विज्ञान प्रोजेक्ट ईमेलने पाठवायचा आहे. कोणता फॉर्मॅट योग्य आहे आणि का म्हणत आहे. तर विज्ञान प्रोजेक्ट ईमेलने पाठवण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्मॅट योग्य आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे .pdf कारण तो स्वरूप कायम ठेवतो. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. 2 मुली पॉवर पॉईंट सादरीकरण तयार करतात. एक हेडिंग ॲनिमेशन वापरते तर दुसरी डिफॉल्ट सेटिंग ठेवते. तर कोणाचे चांगले ठरेल आणि का म्हणत आहे. तर याचं उत्तर पहिली मुलगी आहे कारण ती सुंदर व स्पष्ट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 13 कंप्लीट सोडवायचं आहे.